तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग अंतिम. रुद्र मनातच बोलतो, सॉरी आराध्या, मी त्रास देतोय का तुला? आय रिअली लव्ह यू डिअर. रुद्र सकाळी उठतो तर आराध्या तिथे नसते. ती आधीच तिचं आवरून खाली गेली होती. रुद्रही फ्रेश होऊन खाली जातो. आधीच सगळे डायनिंग टेबलवर बसलेले होते. अजित बोलला, आई दादा आला नाही का? आता ती प्रीती कधी येते आणि कधी नाही. मला भूक लागली. मी करू का सुरू? शालिनी बोलली. अरे थांब ना, येईलच ती एवढ्यात. तेवढ्यातच प्रीती एक मोठी बॅग घेऊन खाली येते. श्यामाकांतराव बोलले, हे काय बाळा, कुठे निघालीस? प्रीती बोलली, काका मला म्हणाले होते ना की जोपर्यंत आत्या आणि मामा येत नाही तोपर्यंत जायचे नाही, तर ते सगळे काल रात्री आले, म्हणून मी आता जाते. आराध्या बोलली, काय? आई बाबा आले, ममताताई आणि जिजूही आले असतील ना? आराध्याच्या चेहऱ्यावर आनंद साफ दिसत होता. आराध्या बऱ्याच वेळा तिच्या आईबाबांना सोडून राहिली होती. पण लग्न झाल्यावर सगळं कसं वेगळं असते. आता लग्न होऊन फक्त 3 दिवस तर झाले होते, पण तिला ते 3 महिन्यासारखे वाटून गेले होते. प्रीती बोलली, हो ताई आणि जिजू पण आले. प्रीती चालली म्हणून अजित मात्र नाराज झाला होता. त्याला तिला म्हणायचं होतं, थांब ना प्रीती, नको जाऊ, पण कुठल्या हक्काने तो तिला थांब म्हणणार होता. शालिनी बोलली, प्रीती तुला जाऊ द्यायची बिलकुल इच्छा नाही आहे, पण तू आता बॅगच घेऊन आल्यावर काय म्हणणार? बरं बस, नाश्ता करून घे आधी शांततेत. प्रीती बोलली, हो. आराध्याला मात्र कधी तिच्या आईबाबांना भेटते असं झालं होतं तिला. पण कसं सांगणार? कासावीस झाली होती ती. तिची अवस्था रुद्रला बरोबर कळली. रुद्र बोलला, आई मी काय म्हणतो, मी आणि आराध्या आता चाललोच आहे ऑफिसला, तर जाता जाता प्रीतीलाही सोडतो, म्हणजे आराध्याचीही भेट होऊन जाईल तिच्या आईबाबांशी. आराध्या तर रुद्रकडे बघतच राहिली. आराध्या मनातच बोलते, इतका रागवला आहे तरी माझाच विचार करत आहे. रिअली आय एम सो लकी रुद्र, डॅट्स आय हॅव यू. आणि आणखी किती वेळ नाराज राहशील? बघू तर आणखी किती दिवस तू राहतो ते. श्यामाकांतराव बोलले, विचारायचं काय रुद्र, आणि हो आराध्या, तुला कधीही तिकडे जावंसं वाटलं तर बिंदास जा, पण फक्त कळवून. आराध्या बोलली, हो बाबा. प्रीती जाणार म्हणून अजितच्या घशाच्या खाली काहीच उतरत नव्हतं. कसं तरी थोडंफार त्याने काहीतरी खाल्लं. प्रीतीला जाताना मात्र तो नव्हता बघू शकत. अजित बोलला, आई मला ना एक काम आठवलं, मी निघतो. शालिनी बोलली, अरे खाऊन तर घे व्यवस्थित. अजित बोलला, जास्त काही भूक नाही आई मला, येतो मी, बाय. शालिनी बोलली, पाहिलं असा आहे हा मुलगा, आतापर्यंत भूक लागली म्हणून ओरडत होता आणि आता असंच निघून गेला. कसं होईल याचं काय माहिती. रुद्र बोलला, नको काळजी करू आई तू, सगळं व्यवस्थितच होईल आई त्याचं. अजित असाच निघून गेला म्हणून प्रीतीला वाईट वाटलं. आपल्याला साधं बाय पण बोलला नाही तो, म्हणून मनातून ती जरा खट्टू झाली होती. ती तरी काय करणार म्हणा. मोठ्या मुश्किलने तिने तिची बॅग भरायला घेतली होती. तिचा पाय तर निघतच नव्हता या घराबाहेर. खूप कमी वेळात या घराने तिला आपलंसं केलं होतं, पण तिचं जग हे नव्हतं. अजितकडे ती खेचली जात आहे हे तिला कळलं होतं, म्हणून तिने लवकर यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता. रुद्र, आराध्या आणि प्रीती निघतात. थोड्या वेळातच ते पोचतात. प्रीती बेल वाजवते. शारदाताई दरवाजा उघडतात. शारदा बोलली, अरे प्रीती बाळा, तू आलीस? प्रीतीच्या मागून आराध्या येते आणि शारदाताईच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. त्या लगेच समोर जाऊन आराध्याला मिठी मारतात. दोघीही मायलेकींच्या डोळ्यात पाणी असतं. तेवढ्यातच रुद्र येतो आणि शारदाताईंचं लक्ष त्यांच्यावर जाते. त्या लगेच आराध्याला दूर करतात. शारदाताई बोलली, जावई बापू तुम्ही या ना. आराध्या बोलली, हे काय आई, तुझा जावई आला तर तू तुझ्या मुलीला विसरली. शारदा बोलली, गप ग, काहीही काय बोलते, पहिल्यांदा आले ते लग्नानंतर. रुद्र बोलला, हो आई, पण आधी तुम्ही मला आहो काहो करणं थांबवा, आणि जावई बापू नाही रुद्रच म्हणा. शारदा बोलली, पण कसं काय? नाही नाही, मला नाही जमणार. रुद्र बोलला, त्यात काय आई एवढं? मयंक बोलला, काही फायदा नाही रुद्र, मी सांगून सांगून थकलो. मयंक बाहेर हॉलमध्ये येत बोलला. आराध्या बोलली, जिजू, ती लगेच जाऊन मयंकला बिलगली. शारदा बोलली, हो मग नाही तर काय, असं कसं जावयाला अरेकारे करणार, मला नाही बाई जमणार ते. शारदा ताईंवर सगळे हसायला लागतात.
रुद्र बोलला, बरं बरं, अरे कारे नका करू, पण प्लीज रुद्र तरी म्हणा, जावाई बापू नको. शारदा बोलली, बरं बरं चालेल, मला सांगा काय घेणार तुम्ही, चहा की कॉफी? रुद्र बोलला, आई काहीच नको, आम्ही आताच ऑफिसलाच निघलो. शारदा बोलली, असं कसं, चहा तरी घेऊन जा, मी लगेच करते. आराध्या बोलली, आई बाबा कुठे आहेत ग? शारदा बोलली, अगं बघ ना, कालच आलो आणि लगेच आज कामाला गेले. थोडा आराम करायचा म्हटलं तर एकतात कोणाचं? आराध्या बोलली, आणि आमच्या ताईसाहेब कुठे आहेत? मयंक बोलला, त्या मॅडम झोपल्या आहेत अजून. आराध्या बोलली, काय, अजून झोपली आहे? जिजू तूच लाडावून ठेवला आहे हा तिला. मयंक बोलला, ए गप ग, मला सांगा माझा लाडू कसा आहे? आराध्या बोलली, मी मस्त आहे जिजू. शारदाताई सगळ्यांना चहा देतात. रुद्र बोलला, आई तुम्ही सगळे आज आमच्या घरी जेवायला या ना संध्याकाळी. आराध्या पुन्हा एकदा चमकून रुद्रकडे बघते. खरंच किती विचार करतो हा आपल्या मनाचा. शारदा बोलली, अरे आजच तर आलो आम्ही, आणि त्यात हे रात्री कधी परत येतील काय माहिती, आम्हाला नाही जमणार अरे. प्रीती बोलली, हो जिजू, मी पण तर आत्ताच आली, मला पण नाही जमणार. प्रीतीला आता पुन्हा नव्हतं जायचं त्या घरात. काय माहिती तिला पुन्हा तिथून बाहेर पडणं जमलं असतं की नाही. रुद्र बोलला, ठीक आहे, पण मयंक तू आणि ममताताई तुम्ही तरी या. मयंक बोलला, अरे हेच सगळे नाही तर आम्ही कसं काय? आराध्या बोलली, प्लीज ना जिजू ये ना. रुद्र बोलला, मी बँगलोरला आलो होतो तेव्हा कसं हक्काने तुझ्या घरी राहिलो होतो, तेव्हा तर आपलं काही नातं पण नव्हतं. आणि आराध्या खूप मिस करते रे तुम्हाला. तुम्ही एकदा बँगलोरला गेले की परत कधी येणार काय माहिती. आता जेवायला या तेवढंच. आराध्याला तुमची सोबत. आराध्या एवढंसं तोंड करून मयंककडे बघते. मयंक बोलला, बरं येतो आम्ही संध्याकाळी. रुद्र बोलला, चला तर मग आम्ही निघतो. आराध्या बोलली, बाय आई. प्रीती आणि जिजू त्या तुझ्या कुंभकर्ण बायकोला उठव आता. तसे सगळे हसायला लागतात. रुद्र आणि आराध्या खाली येतात. रुद्र गाडीचं डोअर ओपन करतो. आराध्या आतमध्ये जाऊन बसते. रुद्र बोलला, सीट बेल्ट लाव. आराध्या 2 सेकंड काहीतरी विचार करत बसते. रुद्र बोलला, अगं लाव ना. आराध्या बोलली, हो हो लावते. आराध्या खूप प्रयत्न करत होती सीट बेल्ट लावायचा, पण तिला काही जमेना. रुद्र बोलला, काय झालं? आराध्या बोलली, सीट बेल्ट लागत नाही आहे. रुद्र बोलला, असं कसं, व्यवस्थित लाव. आराध्या बोलली, नाही ना, जमत नाही आहे. मग रुद्रच तिच्याकडे सरकतो. थोडं तिच्याकडे झोकून तो सीट बेल्ट लावत असतो. त्याच्या परफ्यूमचा वास तिला धुंद करतो असतो. ती एकटक रुद्रकडे बघत असते. त्याचे कुरडे केस नेहमीच तिला भुरळ पाडायची. रुद्रची नजरही आराध्याकडे जाते. तो तिच्या खूप जवळ असतो. तिचे बोलके डोळे बोलतात असतात त्याला जवळ. ते सांगत असतात त्याला की हे घे तू आम्हाला सामावून तुझ्यात. रुद्र लगेच भानावर येतो आणि सीट बेल्ट लावून बाजूला होतो. आराध्या गालातल्या गालात हसत खिडकीच्या बाहेर बघत असते. रुद्रचे हार्टबीट्स वाढलेले होते. भर एसीच्या गाडीत त्याला घाम फुटला होता. आराध्याला तर त्याला बघून खूप हसू येत होतं. तिला हसताना बघून रुद्रच्या लक्षात आलं की तिने हे मुद्दाम केलं. रुद्र मनातच बोलला, अच्छा तर हा असा त्रास देणार आहेस? आराध्य तू कशाला अंत बघत आहेस माझा? असंच जर होत राहिलं तर माझाच ताबा राहणार नाही तू माझ्यावर. पण हे जे तू आता वागली ना, इसका चुन चुन के बदला लेंगे हम. संध्याकाळी मयंक आणि ममता जेवायला येतात. त्यांना बघून अजितची नजर सैरभर इकडे तिकडे फिरत होती. त्याची नजर प्रीतीला शोधत होती. पण प्रीती आलीच नाही हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा खर्च तर तो हिरमुसला होता, पण तसे त्याने दाखवलं नाही. सगळ्यांनी सोबत जेवण केलं आणि नंतर अजित, रुद्र, ममता, आराध्या पण आणि मयंक गप्पा मारत बसले. मयंक बोलला, बरं मी काय म्हणतो, या विकेंडला जायचे का कुठे फिरायला? अजित बोलला, ग्रेट आयडिया, जाऊया खरं. रुद्र बोलला, नाही म्हणजे गेलो असतो, पण सध्या लग्नामुळे आधीच खूप सुट्ट्या झाल्या आहेत, काम पेंडिंग आहेत सगळी. आपण जाऊया विकेंडला पुढच्या. मयंक बोलला, पुढच्या विकेंडला आम्ही नाही राहू मग. रुद्र बोलला, नाही राहू म्हणजे? ममता बोलली, अरे आम्ही जातोय ना परत बँगलोरला. आराध्या बोलली, ताई परत कधी जाणार आहे? ममता बोलली, अगं आता 4 दिवसांनी मंगळवारी. रुद्र बोलला, ठीक आहे, मी करतो मग ॲडजस्ट, जाऊया आपण. आराध्या बोलली, हो सोबत प्रीती, राहुल आणि रियाला पण घेऊ. प्रीती येणार म्हणून अजितही खुश होतो. मयंक बोलला, पण जायचे कुठे? आराध्या बोलली, जुहू बीचला जाऊ आपण. अजित बोलला, ग्रेट वहिनी, उद्याचा शुक्रवार आहे, परवा शनिवार, सकाळीच आपण सगळे निघू.
रात्री स्टे करू आणि रविवारी संध्याकाळी परत येऊ. ममता बोलली, चला तर मग आपण जातोय जुहू बीच. तर दुसऱ्या दिवशी आराध्या ऑफिसला जायची तयारी करत असते. रुद्र बाथरूममधून बाहेर येतो आणि आराध्याकडे बघतच राहतो. ती आरशासमोर उभी असते आणि ब्लाऊजचे मागचे बंद बांधायचा प्रयत्न करत असते. ब्लाऊजचा सगळा गळा मोठा असतो आणि तिने केस सगळे समोर घेतलेले असतात. तिची उघडी पाठ त्याला बेचैन करत असते. राहून राहून त्याची नजर तिच्या पाठीवर असलेल्या तिळावरच जात असते. इकडे आराध्या बंद बांधायचा प्रयत्न करत असते, पण तिला काही जमेना. खूप वेळेपासून तिचा हा खाटखोट चालू असतो. रुद्रकडे तर तिचं लक्षच नव्हतं. शेवटी रुद्रचं तिच्या मागे येऊन उभा राहिला. तिने आरशात त्याला पाहिलं आणि तिचे हात जागीच थांबले. नुकताच आंघोळ करून तो बाहेर आलेला होता. केस आलेच होते. आराध्या काही क्षण त्याला बघतच राहिली. रुद्र बोलला, मे आय? पहिले तर आराध्याला कळलंच नाही तो काय म्हणत आहे ते. रुद्र बोलला, मी बांधून देऊ का? आता आराध्याकडे पर्याय नव्हता. ती नाही म्हणू शकत नव्हती. मुळात तिला नाही म्हणायचं पण नव्हतं. तिने तिचा हात खाली घेतले. रुद्र बंद बांधत होता आणि आराध्या त्याला आरशातून बघत होती. मध्येच रुद्राच्या हाताचा स्पर्श तिच्या पाठीवर झाला आणि तिच्या पूर्ण अंगावर सरकन काटा आला. रुद्रच्याही ते लक्षात आलं. त्याने आरशातून आराध्याकडे पाहिलं आणि तिने लगेच तिची नजर वळवली. तिचं असं वागणं बघून रुद्रला हसूच आलं. रुद्र मनातच बोलला, कशी आहे ही? कधी स्वतःजवळ बोलावते आणि आता आलोय जवळ तर अशी बिथरते. रुद्र बोलला, डन. आराध्या बोलली, थँक्यू. रुद्रने तिच्या उघड्या पाठीवरून हात फिरवला. आराध्या शहारली. तिने तिचे डोळे बंद करून घेतले. एका हाताने साडीचा पदर घट्ट पकडून ठेवला. तो तिची प्रत्येक हालचाल आरशातून टिपत होता. रुद्र बोलला, यू आर मोस्ट वेलकम. मला आवडेल रोज रोज हे काम करायला. तू हळूच तिच्या कानात कुजबुजला. आराध्याने तिचे डोळे उघडलेच नाहीत. तो घरातल्या घरात हसत खाली निघून गेला. तो गेल्यानंतर आराध्याने डोळे उघडले. ती पटकन खाली खुर्चीवर बसली. तिने तिच्या छातीवर हात ठेवला. तिचं हृदय तर बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त जोरात पडत होतं. कसं तरी तिने स्वतःला सावरलं आणि खाली आली. रुद्राच्या नजरेला ती नजर नव्हती देऊ शकत. ती गाडीत बसली. तो तिच्याकडे सरकला. आता मात्र आराध्या पुरती झाली, घाबरली. आराध्या बोलली, काय करत आहे? रुद्र बोलला, अगं सीटबेल्ट लावत आहे. तुला येत नाही ना लावता? आराध्या बोलली, नाही मला येते. असं म्हणत आराध्याने लगेच सीटबेल्ट लावला. रुद्र मात्र तिचीही अवस्था बघून हसत होता. आता तिच्या लक्षात आले की आपण जे काल केलं त्याचा बदला घेत आहे हा. आराध्या मनातच बोलते, समजतोय काय स्वतःला हा? अजून तर याने पाहिलंच नाही. ये आराध्या क्या चीज है खडूस. शनिवारी सकाळी ते जुहू बीचला जायला निघाले. रुद्र आणि अजित दोघांनीही गाडी घेतली. आधी ते देशमुखांच्या घरी गेले. रिया आणि राहुल पण तिथेच आलेले होते. ममता आणि मयंक रुद्र आणि आराध्यासोबत जाऊन बसले आणि प्रीती रिया आणि राहुल अजितसोबत. रिया मागे बसली. प्रीती पण तिच्या जवळ बसायला गेली. तोच राहुलने तिला थांबवलं. राहुल बोलला, अगं ये थांब ना, आधीच खूप कमी वेळ मिळतो ग आम्हाला सोबत. अब तू भी जुदा करने वाली है क्या हम दोनों प्रेमियों को? प्रीती बोली, ए राहुल्या, कशाला पीजे मारत आहेस? सरळ सरळ सांग ना की तुला तुझ्या आयटम जवळ बसायचं आहे म्हणून. राहुल बोलला, कळतं ना तुला एवढं, मग बस ना समोर. प्रीती बोली, बसते. प्रीती समोर जाऊन बसते. आज काही माहिती का, पण प्रीती अजितच्या नजरेला नजर देणं टाळत होती. सतत कुत्र्या मांजरासारखे भांडणारे आज एकमेकांना चोरून बघत होते. अवघ्या 2 तासात ते जुहू बीचला पोचले. अजितने आधीच हॉटेलमध्ये बुकिंग केलेली होती. हॉटेल बघून सगळे खुश झाले. चेक इन करून सगळे आपापल्या रूममध्ये गेले. अजितने 4 रूम बुक केल्या होत्या. 1 रुद्र आणि आराध्यासाठी, 1 ममता आणि मयंकसाठी, 1 रिया आणि प्रीतीसाठी, तर 1 राहुल आणि त्याच्यासाठी. सगळे फ्रेश होऊन खाली आले आणि नाश्ता करून निघाले. मग सगळी मंडळी फिरायला निघाली. आधी ते गार्डनला गेले. तिची हिरवळ आणि शांतता बघून तर आराध्याला तिथेच थांबून जायची इच्छा झाली. अशा जागा तिला खूप आवडायच्या. अशा वातावरणाचं मनातलं मनाशी बोलता येत असं तिला वाटायचं. सगळे गुंतले होते फोटोज काढण्यात, पण आराध्या मात्र एका ठिकाणी खाली बसून समोरचं नयरम्य दृश्य
डोळ्यात साठवत होती. खूप दिवसानंतर तिचं मन शांत झालं होतं. इतके दिवसांचा ताण झालेला गैरसमज, तिने घेतलेले निर्णय, या सगळ्या गोंधळात मात्र तिच्या मनावर खूप अत्याचार झाले होते. सतत काहूर उठलेलं राहायचं मनात, आणि त्या काहुराची आता तिला इतकी सवय झाली होती की ही शांतता आता तिला असह्य वाटू लागली. रुद्रचं तिच्याकडे लक्ष होतंच. त्याची इच्छा होती की तिच्याजवळ जाऊन बसू, तिचा हात हातात घेऊ, पण त्याने त्याची इच्छा मनातच ठेवली, कारण ती तिचीच कंपनी एन्जॉय करत होती. अजितचं तर सगळं लक्ष प्रीतीकडेच होतं. ती वेगवेगळे पोजेस देऊन फोटो काढत होती. राहुलला तर वैताग आला होता तिचे फोटोज काढू काढू. पण आता काय करणार? ऐकणार तर ती प्रीती कुठली? रुद्र आणि आराध्याच्या लग्नातही तिने हजारो फोटोज काढले असतील. अजित स्वतःशीच बोलला, आज्या, तुला फोटोग्राफी शिकावी लागेल आता. स्वतःच्याच विचाराने अजित चमकला आणि त्याने त्याची नजर प्रीतीपासून वळवली. खूप फिरून ते एका छानशा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवले. दिवसभर फिरून ते संध्याकाळी परत त्यांच्या हॉटेलवर आले. तिथे कसली तरी तयारी चालू होती. प्रिया बोलली, इथे हे सगळं काय चालू आहे? रुद्र बोलला. अजित बोलला, प्रत्येक विकेंडला या हॉटेलमध्ये पार्टी असते. रिया बोलली, वाव अजित, काय भारी प्लॅनिंग केले रे तू. परफेक्ट हॉटेल निवडलं. अजित बोलला, थँक्यू सो मच. मयंक बोलला, चला तर मग पार्टीसाठी तयार होऊन येऊ आपण. आराध्या, प्रीती आणि रिया सोबतच तयार होत होत्या. जेव्हा सगळे पार्टीसाठी खाली आले तेव्हा रुद्र आराध्याकडे बघतच राहिला. तिने छान रेड कलरचा शॉर्ट राऊंड ड्रेस घातला होता. आराध्याला कळत होतं की रुद्रची नजर तिच्यावरच खिळली आहे, म्हणून ती त्याला मुद्दाम इग्नोर करत होती. राहुल, रिया, मयंक आणि ममता केव्हाच डान्स करायला पुढे निघून गेले होते. रुद्र, आराध्या आणि अजित आणि प्रीती एका टेबलवर बसून त्या चौघांचा डान्स बघत होते. रुद्रची तर सारखी नजर आराध्याच्या पायावरच जात होती. चबी तिचे पाय खूप सेक्सी दिसत होती. रुद्र मनातच बोलला, ही का शॉर्ट ड्रेस घालून येते? त्याला तर तिचे पाय कशाने तरी झाकून ठेवावेसे वाटत होते. तेवढ्यात एक मुलगा आराध्याकडे आला. त्याने तिला डान्ससाठी विचारलं. तिने 2 मिनिटं विचार केला, गालात हसली आणि मग त्याच्या हातात हात देऊन डान्स फ्लोअरवर निघून गेली. रुद्रलाही त्यात काही वागणं वाटलं नाही, पण तो एकटक फक्त आराध्याकडेच बघत होता. डान्स करताना तो मुलगा आराध्याला म्हणाला, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. आराध्या बोलली, थँक्यू. आराध्या हलकेच हसून बोलली. तिला माहिती होतं रुद्र तिच्याचकडे बघत होता, म्हणून ती मुद्दामच त्या मुलाशी बोलू लागली. मध्येच ते हसत होते. रुद्र स्वतःशीच बोलला, एवढं काय बोलत आहे ही त्या मुलाशी? त्या मुलाने आराध्याला गोल फिरवलं आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतलं, आणि तेव्हाच रुद्रच्या काळजात धस्स झाला. तो लगेच तिथून उठला आणि आराध्याकडे गेला. रुद्र त्या मुलाला म्हणाला. रुद्र बोलला, मे आय? तो मुलगा, वे नॉट शुअर. त्या मुलाने आराध्याचा हात रुद्रच्या हातात दिला आणि तिथून निघून गेला. रुद्रने आराध्याच्या कमरेत हात घातला आणि खसकन तिला जवळ ओढलं. ती जवळजवळ त्याच्यावर आढळलीच. त्याचा राग त्याच्या डोळ्यात दिसत होता. आराध्या बोलली, काहीतरी जडाईचा वास येत आहे का? आराध्या गालातल्या गालात हसत बोलली. रुद्रने परत तिच्याकडे रागाने पाहिलं. आराध्याला मात्र खूप हसू येत होतं. तो मुलगा खाली उभा राहून त्यांच्याकडे बघत होता. आराध्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तिने त्याला डोळ्यांनीच थँक्यू म्हटलं. आराध्यानेच त्या मुलाला असा डान्स करायला सांगितलं होतं. रुद्रला जडवायला, आणि तिची आयडिया कामी आली होती. मग नंतर पूर्ण वेळ रुद्रने आराध्याला सोडलंच नाही. सतत तिच्यासोबत राहिला. मयंक आणि ममताला कितीतरी दिवसांनी असा शांत एकांत वेळ मिळाला होता. जेवून ते लगेच त्यांच्या रूममध्ये निघून गेले. आराध्या, रिया आणि प्रीतीसोबत
त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. बोलता बोलता आराध्या तिथेच झोपून गेली. बराच वेळ झाला तरी आराध्या आली नाही, म्हणून रुद्र तिला बघायला आला. रियाने दरवाजा उघडला. रुद्र बोलला, आराध्या. रिया बोलली, काय जिजू, झोप नाही येत का तुम्हाला तुमच्या बायकोशिवाय? रुद्र बोलला, नाही नाही, ते उशीर झाला ना खूप म्हणून. रिया बोलली, बरं बरं, उठवते मी तिला. रुद्र बोलला, उठवते म्हणजे? रिया बोलली, अरे झोप लागली तिला. रुद्र बोलला, नाही नाही, उठवू नको, मग झोपू दे तिला. रिया बोलली, नक्की ना? झोप येईल ना मग पण तुला? रुद्र बोलला, नाही ना, पण आता काय करणार? तू जशी झोपते राहुलशिवाय, तसाच मी पण झोपेल आज. रिया बोलली, ए चल गप्प. रुद्र बोलला, बरं बरं, चल मग, गुड नाईट. रिया बोलली, गुड नाईट. दुसऱ्या दिवशी सगळे उशिराच उठले आणि नंतर जेवून छान फिरायला गेले. दिवसभर फिरून संध्याकाळी ते परतीच्या प्रवासाला लागले. खरं तर परत यायची कुणाचीच इच्छा नव्हती, पण काय करणार, याव तर लागणारच होतं. राहुल बोलला, थँक्यू सो मच रुद्र, तू आम्हाला इन्व्हाइट केलं, खूप मज्जा आली. रुद्र बोलला, अरे थँक्स काय त्यात, तुमच्याशिवाय आम्हाला तरी मज्जा आली असती काय. रात्री उशिरा सगळे घरी पोचले आणि लगेच झोपी गेले. थकले जे होते सगळे. दुसऱ्या दिवशी रुद्र ऑफिसला जायला निघाला. आराध्या पण तयार होऊन खाली आली. आराध्या बोलली, बाबा, ते थोडं विचारायचं होतं. श्यामाकांतराव बोलले, हां बोल ना बाळा. आराध्या बोलली, ते ममताताई आणि जिजू उद्या सकाळी निघणार आहेत बँगलोरला जायला, तर मी आज जाऊ का तिथे राहायला? आज थांबते, उद्या संध्याकाळी ते गेले की निघून येते. श्यामाकांतराव बोलले, विचारायचं काय त्यात, जाऊन ये. ती जाते म्हणून रुद्रचा चेहरा पडला होता. आराध्या बोलली, मी 2 दिवस ऑफिसला नाही आली तर चालेल ना? आराध्याने रुद्रला विचारलं. तो काही बोलणार त्याआधीच शालिनीताई बोलल्या. शालिनी बोलली, अगं त्याला काय विचारते, आता तू पण कंपनीची मालकीनच आहेस आता. श्यामाकांतराव बोलले, हो मग, उलट त्याने तुला विचारायला हवं आता. शालिनी बोलली, रुद्र तू ऑफिसला जाता आता, आराध्याला तिच्या घरी सोड. रुद्र बोलला, हो आई. रुद्र आणि आराध्या तिच्या घरी जायला निघाले. रुद्र बोलला, उद्या किती वाजताची फ्लाईट आहे त्यांची? आराध्या बोलली, संध्याकाळी 7ची. रुद्र बोलला, ठीक आहे, मग मी येईल, आपण सोबतच जाऊ त्यांना सोडायला. आराध्या बोलली, हो चालेल, मग उद्याच त्यांना सोडल्यानंतर परत येईल. तसा रुद्र तिच्याकडे चमकून बघतो, तशी आराध्या तिची नजर चोरते. रुद्र गालातल्या गालात हसायला लागतो. रुद्र बोलला, तसं काही नाही, तुला हवं असेल तर तू आणखी काही दिवस राहू शकते. तशी आराध्या त्याच्याकडे रागाने बघते. आराध्या बोलली, हो, आणि काही दिवस कशाला, चांगली महिनाभरच राहते ना. रुद्र जोरजोरात हसायला लागला. आराध्या चिडूनच खिडकीच्या बाहेर बघते. ते पोहोचतात आराध्या बोलली, तू नाही येत वर? रुद्र बोलला, नाही, मी आता उद्याच येईल. आराध्या गेली खरी, पण तिचं सगळं लक्ष रुद्रकडेच होतं. सारखं तिचं मन रुद्रकडेच धाव घेत होतं. तिकडे रुद्रची हीच काही वेगळी हालत नव्हती. हा दुरावा आता त्या दोघांनाही असह्य होत होता. त्याला वाटत होतं की सोडून द्यावा सगळा रुसवा, तिला मिठीत घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा. तिला सांगावं की आराध्या, फक्त तूच आहेस जिच्यासाठी माझं हृदय धडधडतं. दुसऱ्या दिवशी मयंक आणि ममता जायला निघाले. शारदाताईंना तर रडू आवरतच नव्हतं. सुरेशराव तर कसे तरी त्यांचे आसू आवळून बसले होते. रुद्र आणि आराध्या त्यांना सोडायला जातात. आराध्या ममताला बिलगून रडू लागते. ममता बोलली, ए लाडू, रडू नको ना, नवीन नवीन लग्न झालं आहे, छान एन्जॉय कर हे दिवस, समजून घ्या एकमेकांना. आणि रुद्र, माझी बहीण झल्ली आहे रे थोडी, सांभाळ तिला. रुद्र बोलला, हो, नको काळजी करू, तुम्ही फक्त लवकर परत या. मयंक बोलला, आम्ही येऊच, त्याआधी तुम्ही बेंगलोरला चक्कर मारा एखादा. रुद्र बोलला, हो नक्की. तेवढ्यातच फ्लाईटची अनाउन्समेंट्स होते आणि ते निघतात. आराध्या आणि रुद्र घरी यायला निघतात. रस्त्यात आराध्या थांबतच असते. तिच्या डोळ्यातून पाणी येतं. आता पुन्हा काही ममता आणि तिची भेट लवकर होणार नव्हती. रुद्र तिच्या हातावर हात ठेवतो.
त्याच्या स्पर्शात आपलेपणा होता, धीर होता. रुद्र तिच्याकडे बघून हलकेच हसला. मग ती पण शांत झाली. रुद्र बोलला, तुला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुला बेंगलोरला घेऊन जाईल. अगदी आता वाटत असेल तरी सांग, आत्ताच निघू आपण. त्याच्या बोलण्यावर आराध्या खुदकन हसली. ती हसली आणि त्याच्या जीवात जीव आला. ते घरी पोचले. आराध्या लगेच रूममध्ये निघून गेली. रुद्र थोड्या वेळ अजितशी बोलत बसला. तो जेव्हा रूममध्ये गेला तेव्हा आराध्या वॉशरूममध्ये होती. त्याला शॉवरचा आवाज आला. रुद्र मनातच बोलतो, आता रात्री का शॉवर घेत आहे ही? तो बेडवर पडला आणि पुस्तक वाचू लागला. तेवढ्यातच आराध्या बाहेर आली आणि रुद्र तिला बघतच राहिला. ब्लॅक कलरची लो वेट साडी, मोठ्या गळ्याचा ब्लाऊज, तिच्या ओल्या केसांमुळे ओली झालेली मान. उफ्फ. रुद्र तर डोळे फाडून तिच्याकडे बघतच होता. आराध्या आरशासमोर उभी राहून टॉवेलने तिचे केस पुसत होती. तिने तिचे केस समोर केले आणि उफ्फ, तिच्या पाठीवरचा टीव. रुद्र खूप प्रयत्न करत होता स्वतःला सावरायचा, पण राहून राहून त्याची नजर आराध्याकडेच जात होती. आराध्या आरशातून त्याला बघत होती आणि गालातल्या गालात हसत होती. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. आराध्याने मॉइश्चरायझर घेतलं आणि हातात पायाला लावून लागले. तिने तिची साडी गुडघ्यापर्यंत वर घेतली आणि मॉइश्चरायझर लावू लागली. रुद्रचं तर हृदय बंद पडायचंच बाकी होतं. तिला असं बघून. तिने साडीचा पदर पिनअप केलेला नव्हता. ती थोडी खाली वाकली आणि तो खाली पडला. आता रुद्रला तिथं बसणं मुश्किल झालं. तो तडकन तिथून उठला आणि जायला लागला. तेवढ्यात आराध्याने त्याला आवाज दिला. आतापर्यंत तिने तिचा पदर सावरला होता. आराध्या बोलली, पाठीवर लावून देतो का मॉइश्चरायझर? रुद्र बोलला, नाही, मला झोप येत आहे. आराध्या बोलली, प्लीज. ती इतकं छोटं तोंड करून बोलली की रुद्र तिला नाही म्हणू शकला नाही. तो तिच्या मागे बसला. तिने तिचे केस समोर घेतले. त्याने मॉइश्चरायझर हातावर घेतलं आणि तिच्या पाठीवर लावून लागला. पहिल्यांदा तो तिला स्पर्श करत होता. आराध्या डोळे बंद करून फक्त त्याचा स्पर्श अनुभवत होती. थोड्या वेळाने तिने खाडकन डोळे उघडले, कारण रुद्रचे हात आता आवेगाने तिच्या पाठीवर फिरू लागले होते. ती लगेच मागे वळली. आराध्या बोलली, ठीक आहे, बस झालं आता, थँक्यू. ती बेडवरून उठू लागली. तोच रुद्रने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. ती त्याच्या जवळ जाऊन पडली. त्याने तिच्या भोवती त्याच्या हाताच्या विळखा घातल्या आणि हळूच तिच्या कानात बोलला. रुद्र बोलला, एवढा त्रास देऊन कुठे पडत आहेस? आता नाही सोडणार मी तुला. आराध्या बोलली, रुद्र बोलला, शू, मला काही ऐकायचं नाही तुझं. त्याने तिचे केस बाजूला केले आणि तिच्या मानेवर ओठ फिरवले. ती शहारली. तिच्या हृदयाची धडधड त्यालाही ऐकू येत होती. तो तिच्याजवळ सरकला. श्वासात श्वास मिसळले. तिचे ओठ थरथरू लागले. आता मात्र त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. तो तिला आवेगाने किस करू लागला. थोड्या वेळाने तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. इतक्या दिवसांचा दुरावा आता संपला होता. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते, तर आराध्याने त्याचं टी-शर्ट घट्ट पकडून ठेवला होता. या सगळ्यात तिचा पदरही ढवळू खाली पडला होता. थोड्या वेळाने जेव्हा तिचा श्वास जड झाला होता, तेव्हा आराध्या त्याच्यापासून दूर झाली. तिने तिचा पदर वर केला. रुद्रने पुन्हा हाताने ओढून तोच खाली सरकवला. तिने रुद्रकडे पाहिलं तर तो नजर रोखून तिच्याकडे पाहत होता. त्याची नजर तिला छळू लागली. तिने दोन्ही हाताने तिचा चेहरा लपवला. रुद्र तिला बघून गालात हसला आणि हळूच तिला बोलला. रुद्र बोलतो, ए बायको, अशीच लाजत राहिली तर माझं काय होईल? त्याने तिच्या चेहऱ्यावरचे हात काढले आणि तिला बेडवर झोपवलं आणि तो तिच्या बाजूने जाऊन पडला. त्याने हळूच त्याची बोट तिच्या पोटावर फिरवली आणि ती सरसडीत एखादी नागिन सरसडावी तशी त्याने पुन्हा त्याची बोट तिच्या पोटावरून फिरवली आणि या वेळेस न राहून ती रुद्रला बिलगली. रुद्रने तिला जवळ घेतलं. आराध्या बोलली, आय लव्ह यू रुद्र. रुद्र बोलला, आय लव्ह यू टू. आराध्या बोलली, सॉरी. जे झालं ते. रुद्र बोलला, शू, जे झालं ते झालं. नको विचार करू. फक्त एवढं लक्षात ठेव की माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. आराध्याने तिची मिठी घट्ट केली आणि रात्रभर रुद्र तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहिला. आराध्यानेही कसलेही आडेवेडे न घेता स्वतःला त्याला संपूर्ण केलं. 2
आसुसलेले जीव आज शेवटी एकत्र आले, मनाने आणि तणानेही. आणि सुरुवात झाली होती त्यांच्या संसाराची, नवीन आयुष्याची. काय मग, खुश का? आले तुमचे आराध्या आणि रुद्र एकत्र. आणि हो, ही कथा इथे संपत आहे. आणि आता न्यू स्टोरी आहे, ती पण खूप छान आहे. तर ती पण कथा बघा. नक्की भेटूया अशाच नवीन कथेमध्ये. धन्यवाद.